हेअर हाऊस आकाश मिश्रा. हो 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 हो. छान स्टेप आले कुठे कसं दादाकडे गेला तू डायरेक्ट तुमचं नाव घेऊन दुकानचं नाव आलं पाहिजे समोर. नाही नाही ठीक आहे. याच्या आधी कटिंग कधी केलं होतं तुम्ही? याच्या आधी झाली असेल वर्ष. 1 वर्ष झालं कसं कट केलं सर? हे इथे स्त्रियाची बी कट करून घे. नाही के तेल लावले केसाला धुवा लागते वॉश करायला ते पहिले केस. नाही होत नाही कैशीच नाही करत. हो का? विचार रे बरं. तिला आणि मग आपण 1 वर्ष आधी केस कट केलं ते? हो दादा वाळतच नाही केस माझ्या पार्लर मध्ये स्टेप बघा करत केस तुमच्याकडे डॅमेज आहे. एवढं काटू का? चालेल? कमी काट. ते बघ ना किती खूप खूप छोटे डॅमेज आहे. एवढे काटल ते असून जे केसाला ग्रोथ असं जाणवेल तुम्हाला येत्या 15 दिवसामध्ये. ठीक आहे? ना. खरली आहे खूप. स्टेप कडच आहे माझी आता म्हणजे कधीच ते दिसून आहे. माझ्या बहिणीने पार्लर केलं तिने म्हणजे लेडीज केलं परत ती जेंट्स म्हणजे जेंट्स पार्लर नाही का हा तर आता त्यामध्ये ते परत ती प्रॅक्टिस वगैरे करत आहे. शिकत राहिलं पाहिजे. हा, तेच. मी आईला फोन केला दादा ऐका म्हटलं म्हणजे दाम राहते नाही ना आम्हाला यायला मग कसं येणं जाणं. किती स्टेप आपण दादा? ते डिपेंड करते केसाला. सांगतो तुम्हाला काटताना 5-7 आराम करतो. जेवढं चांगला मला करता येईल तेवढं चांगला करण्याची कोशिश करतो. किती देता येते ते पाहू आपण त्याची हिशोबाने करून. ठीक आहे? खूप जण जेंट्स जावं म्हणून त्याचं भरपूर लोक आता ते लेडीज सोडून नाही का जेंट्स पार्लर म्हणून जातात. केस खूप गळतात तुमचं? हो खूप गळतात. आता हे 1-2 महिन्यामध्ये खूप प्रॉब्लेम होते केसाला. ते तरी मी मेहंदीमध्ये विटॅमिन ई वगैरे कोरफड खूप काही टाकते पण तरी सुद्धा ते काहीच. आता ती मेहंदी तर ओरिजिनल आला पाहिजे ना. सगळं केमिकल आहे. तेल पण यूज केलं होतं भरपूर ते कांद्याचं वगैरे जे काही नाही काही सांगू ते पण ते त्याचा फायदा? काहीच नाही झालं. ते काही दिवस ठीक वाटतं तात्पुरता वेळेसाठी. हा हा आणि परत मग जे आहे ते सुरू होऊन जातं. बघा कट करू एवढं समोर फ्रंट वाले मान तुम्ही असं करा. कमी जास्त कट करू.
किती वर्ष झालं तुमचं दुकान आहे का तिथे? इथं हो इथं तर 2 वर्ष झाली इथं आहे का. हो का इथं नाही? 4-5 वर्ष तिथं होता. हो का त्या स्टुडिओ कमाल तिथं. हा. हे सामान 3 वर्ष ते एका ठिकाणी सांभाळायचे सामान. म्हणजे 8 वर्ष झाली दुकान झालेलं. मग तिथे लेडीज जेंट्स दोन्ही पण येतात? दोन्ही सुरुवातीपासून हो का मान करत आहे. मान जसं हलवलं तसं खाली करा. मान कमी जास्त झाली तुमची तर केस कमी जास्त काटतील ते आठवण. तुमचं दुकान लांब पडते पण आता आमच्या फ्लॅट भरपूर लांब आहे ना, नाहीतर खूप जण होते आमच्या फ्लॅटमध्ये. कुठं राहतं बेसिस साईडला? नाही अंबिकानगर ऐकलं का? उदयनगर ऐकलं. तपस्या विद्यालय वगैरे नाही का? ऐकलं. ते आता कसं आई राहते इकडे म्हणून माझं तरी येणं होते, नाहीतर मला पण रॉंग पडते या साईड येणं बघा म्हटलं तर. जमलं. हा तुमची आई घेता नाही हो आई आहे माझी. अलग काय राहतं? दादा आता कसं घरगडची घरगुती कहाणी. कहाणी आहे ते बरोबर सही म्हटलं. तुम्ही याच्या आधी काही केमिकल यूज केलं तर केसामध्ये? नाही कधीच नाही. कलर वगैरे काही केलं नाही कॅरेटिन वगैरे? नाही 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 कधीच नाही केलं हा, ना. हा. पुन्हा फक्त मेहंदी लावता? फक्त मेहंदीच लावते. तुम्ही सांगा काही केस चांगलं ठीक बस असं वाटेल तर. नाही चांगलं आहे. तुम्ही ओरिजिनल जे आहेत तुमचे केस ते चांगले आहेत. हे पण कधी ऑइलिंग वगैरे चांगलं नाही करायचं. ऑइलिंग शॅम्पू कंडिशनर प्रॉपर यूज करायचं. कधी चांगले केस तुमचे चांगले आहेत. गळणार वगैरे नाही. दादा माझे केस एवढे जाड होते की सांगते ना की अरे ते तराडे म्हणून ओळखता का तुम्ही? हा. की सगळं जण माझ्या केसाला अशी ते नजर लागली ती केस होते. तर ते कसं आहे मुलं बाळ झाले आता त्या गेल्या वर्षानंतर केस हा, जातात. हा, हा. ते confirm आहे. हा. नजर आता तुम्ही काय म्हणू शकत. नजर हो, हे अंधविश्वास हो ते तर आहे म्हणा, पण इतकं की ते पार्लरवर सुद्धा तरी पण त्यांना सुद्धा विश्वास नव्हता की त्यांची केस माझ्या इतकं छान तुझ्या केस स्टेपवर झाली का गं म्हणून. खूप सुंदर केस होते. मला ते पूर्णच हे झाले. मग कधी कधी काय केस झालं मग आपल्याला स्वतः इच्छा कसं मग होऊन हे दूर होऊन जाते. बरोबर आहे. ओके ते हो काल ते 2 ताई दिसल्यावर मला माहिती नाही ना, तर काही एवढं नाही. तेच इथे कसं आहे ते दुकान तसं त्या ह्याच्या आहे ना त्या कारण ते लेडीजला वाटत नाही काही तर हो, हो, तेच तर. एका पण दुसऱ्याला माहिती होते म्हणून. हां लेडीज त्याच्यानंतर माहीत होऊन जातं. हो हो त्यांना भेटलं लेडीज पण येतात नाही. लेडीज घाबरतात. हो नाही बरोबर आहे नवीन ना, ठिकाणी यायला. नवीन ठिकाणी यायला. हां. नाही आई सांगत होती मला छान आहे वगैरे वगैरे नाही का, मेहंदी वगैरे त्याला लावून वगैरे म्हणजे सगळं सेटअप करतात मी मग. आधी म्हणलो ताईला. आधी आम्हीच लावून द्यायचो तिला. आता कसं लांब असलं तर पहिले मी इथेच राहायची ना गली नंबर 9 मध्ये. हां. ऍक्च्युली या म्हणजे एरियामध्ये माझं थोडं लहानपणच गेलं. आता गेली मी तिकडे 1 वर्ष होईल जवळपास मला. गेले तर हो म्हणजे पूर्ण एरियामध्ये लहान गेलं सगळं ओळखतात. माझ्या भावाला ओळखत असेल ना. हो इथं नाही येत ते तिच्या बिचामध्ये. मुलगा झाला तेव्हा.
थ्रेडिंग तर मग सगळं पूर्ण थ्रेडिंग वगैरे Threading आणि सगळं wax सोडून. वॅक्स सोडून हं? थ्रेडिंग आणि वॅक्स हो दोन का? गोष्टी सोडून. हो का? केस का बरं गळत असेल दादा पण काय गळ्यात असतील का काय म्हणजे केस म्हणजे खूप गळतात ना, मग का बरं काय तुम्ही त्याला मेंटेनन्स बरोबर ठेवत नाही, हेअर वॉश वगैरे बरोबर करत नाही. माझ्या मुलीची पण तर ती भरपूर केअर करतात. केमिकलच्या खात नाही आपण काही असं ओरिजिनल खात नाही ना, त्या कानात तसं होणार त्यात ते. आधी नाही काही आता तर नाही तर 5-6 महिने खूपच प्रॉब्लेम लागेल. मोबाईल बंद कर एक मिनिट. कॅमेरा पप्पाकडे आहे का मोबाईल? नाही ना मोठा मोठा आहे ना. पप्पाकडनं. कॅज्युअल राहून एवढे सफिशियंट असतात तुमच्या हो का? हां आलं की वाटून सेंड हो, 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 सांगा. नाही विचारायचं नाही नाही नाही, ठीक आहे बरोबर. ना? हो हो हो, ठीक आहे. जास्त गाडी नाही मोठे नाही आपण देऊ शकत नाही नाही, बरोबर असं आहे. ना लहान मोठे असले लहान कोण देऊ शकतो नाही. धन्यवाद तुम्ही तेवढ्यातून आल्याबद्दल. Hair cutting नाही, करायला नाही. आले. मला तर वाटलं नाही याला, मग काल तुम्ही म्हटलं 12ला येतो. हो नाही ते- वाढले येतात नाही म्हटलं. म्हटलं साहेब घरी होते, म्हटलं चला थोडं. बरोबर आहे. साहेब ते येणार ते मॅडमने म्हटलं आणि साहेब येतील नाही म्हटलं. हो. बघा, ते तुम्ही हो बघा. हो, ठीक आहे ना. हो. आणलं का? क्लिप दाखवा तुम्ही. क्लिप आणले तुमच्या Clip क्लचर होते. वगैरे म्हणजे दाखवा clutcher तुम्ही ने? डोक्यातला clutcher. केस धुतले नाही मी आहे. तुझ्या दुकान डोक्यातलं राहून तुझ्या डोक्यात नाही. कॅमेरा ऑन कर. केस मागे. पोहले. काय ना फोटो काढ ना लाईन दाखव त्यांना त्यांना माहिती. फोटो काढून दाखवायचा. हां ॲटलीस्ट दाखवा त्यांना. पप्पा व्यस्त आपल्या फोनवर. शिरा करा. डन ते ओके. बघा इकडे ते माझ्याकडे आता माझ्याकडे हां माझ्याकडे बघा अशी इकडे थोडं इकडे थोडीशी करा. हां येतं इथं असं दोन्ही साईडला करा. हां ओके डन ताई.